अगं हे काय तू जीन्स टॉप घातलाय? मला तर वाटलं तुला सासरी रोज साडी नेसावी लागत असेल. नाही ग, तुला माहितीये माझी सासू ना खूप मॉडर्न आहे. ते आता मला बोलतात साडी नको नेसूस, जीन्स टॉपच घाल. हो का? हो, चल तू बस. बरं तू बस, मी तुझ्यासाठी ना. अगं थांब मी सगळं खाऊन पिऊन आले. उगाच तुला कुठे त्रास देऊ बनवायचा. अगं नाही ग, मी कुठे बनवणार आहे. आमच्या घरी ना मावशी आहे, मला तर फक्त त्यांना ऑर्डर द्यायची, सगळं तेच काम करतात. माझ्या सासू तर मला बोलतात तू घरात एका पण कामाला हात नाही लावायचं, सगळं मावशीला सांगायचं. त्यांना सांगून येते ना. हे घे सचिन. अगं तुला माहितीये मी तुझ्या जिजूंना सांगितलं होतं की तू येणार आहेस म्हणून. पटकन ना आपण त्यांना सेल्फी काढून पाठवूया. अगं आरती, हा कोणाचा मुलगा आहे? अगं हा ना माझ्या दिराचा मुलगा आहे. अगं तुझ्या सासरचं तुला खूप फोर्स करत असेल बेबीसाठी. नाही ग, माझे सासू सासरे तर एकदम चिल आहेत. मला सांगतात तू अजून लहान आहेस, मस्त एन्जॉय कर, हवी तशी फिर आणि आरामात बाळाचा विचार कर. चांगले तुझ्या सासरचे माणसं. तर आता मी निघते हा. हो चालेल. अगं तुला सांगायचंच राहून गेलं की आपल्या कॉलेजमधली पूजा आहे ना, तिच्या घरी उद्या पार्टी आहे आणि तिने तुला पण बोलवलंय. पण तुझ्या सासरचे पाठवतील का नाही माहिती नाही ना. तू टेन्शन नको घेऊ, मी तिला सांगते तू नाही येऊ शकत. अगं का नाही येऊ शकत? उलट माझे सासरचे लोक बोलतात तू नुसती घरी काय बसून असते, मस्त पार्टीला जा आणि एन्जॉय कर. डोंट वरी, आपण दोघी पण जाऊया आणि मस्त वन पीस घालून जाऊया. हो चालेल, चल मी कॉल करते हा तुला. बाई, हिचं सासरचा मोठेपणा काय संपतच नाही.